तर बुलढाण्यात ग्राहकांनी घरगुती सिलेंडरसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। गॅस सिलेंडरच्या एजन्सी समोर मोठ्या संख्येनं नागरिकांनी ही गर्दी केली। सकाळपासूनच लोक रांगेत उभं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज हा आमचा चौथा दिवस आहे। आम्ही इथे लाईनीत लागलेलो आहे आणि रोजही येतोय परत जातोय, रोजही येतोय परत जातोय, रोजही येतोय परत जातोय, सतत तीच गोष्ट अशी चालू आहे। मग आम्हाला असं माहिती पाहिजे ना नेमकं किती पुरवठा येतोय आणि किती वाटप होतोय वगैरे। ते बोलते 400-500 रोजचा असा पुरवठा येतोय। मग तो 400-500 लोक लाईनीत जर तुम्ही मोजले तर हे पूर्ण 400-500 लोक असतील असं नाहीये। आणि जेवढे लोक इथे येत आहेत तुम्ही त्यांना एक पावती वाटप करा। जसं तुम्ही घरी जर येताय तर तुमच्याकडे पावती मिळते तुम्हाला गॅस सिलेंडरची बुकिंगची वगैरे। रमजान महीना शुरू है और सभी लोग यहाँ पे ज्यादा परेशान हैं और परेशानी का सबब ये बन रहा है कि कुछ लोग यहाँ पे 2 बजे रात से नंबर लगा रहे हैं। एलपीजी जो गैस है एचपी का, ये एचपी का गैस है नहीं कि सभी लोगों को जल्द से जल्द मिलना चाहिए और वो भी घर पहुंच, क्योंकि इंडियन गैस एजेंसी वाले अच्छी सर्विस दे रहे हैं, वो घर पहुंच गैस दे रहे हैं। और यहाँ पे लोग काम धंधे छोड़कर सभी लोग यहाँ पर रात के 2-2 बजे नंबर लगा रहे हैं। उनको ओटीपी का मसला एक आ रहा। सिलेंडर हे माझ्या मिसेसच्या नावावर असल्यामुळे तिला आणावं लागलं। त्यानंतर ते केवायसी झाल्यानंतर त्यानंतर ओटीपी आला आणि आज मी सकाळी 5 वाजता आलो तरी माझा 123वा नंबर आहे। तरी माझ्या अगोदर लोक आज 4-4 वाजेपासून उभे आहेत, तरी यापूर्वी असं सिलेंडरसाठी कधी त्रास झाला नाही। या 7-8 दिवसापूर्वी खूप त्रास होत आहे। इम्तियाज जलील यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। देशात शांतता कायम राहावी, फक्त 1-2% लोक तिरस्कार पसरवणारे आहेत असंही जलील म्हणाले। तर शांती बंधुभाव असावा अशी 98% लोकांची इच्छा असल्याचं जलील म्हणाले। मैं तमाम दुनिया के लोगों को अपनी ओर से, पार्टी की ओर से रमज़ान की बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ। ये एक महीना शिद्दत से इबादत करते हैं, कुरान पढ़ते हैं, नमाज पढ़ते हैं, रोज़े रखते हैं। बर्दाश्त कैसे किया जाता है इस रमज़ान महीने के अंदर एक सीख मिलती है, और कुर्बानी किसे कहते हैं, ये सब चीज़ें आप एक महीना पूरा फॉलो करते हैं और उसके बाद ये खुशी का दिन आता है जब आप मिलके ईद मनाते हैं, एक दूसरे से गले मिलते हैं, एक दूसरे को मुबारकबाद देते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।